मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावच्या अर्शद खान या 10वीच्या विद्यार्थ्याने तरुणी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी गन तयार केली। इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर आधारित ही गन हल्लेखोरांना विजेचा झटका देऊन बचावासाठी मदत करते। स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे कौतुक होत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावातील अर्शद नियामत खान या 10वीच्या विद्यार्थ्याने तरुणी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक अनोखी सेफ्टी गन तयार केली आहे। इलेक्ट्रिशियन म्हणून कौशल्य विकसित करणाऱ्या आदर्शने आपल्या प्रयोगशील बुद्धीचा उपयोग करून हे उपकरण तयार केले आहे। ही सेफ्टी गन पूर्णतः इलेक्ट्रॉनिक असून यात व्होल्टेज जनरेटर बॅटरी बसवण्यात आली आहे। गनचे ट्रिगर दाबल्यास समोरच्या व्यक्तीला जोरदार विजेचा झटका बसतो, ज्यामुळे हल्लेखोर घाबरतो आणि संरक्षणासाठी वेळ मिळतो। महिलांसाठी ही गन स्वतःच्या रक्षणासाठी प्रभावी साधन ठरू शकते। शेतकऱ्यांनाही ही सेफ्टी गन फायदेशीर ठरणार आहे। रात्री शेतावर पहारा देताना जंगली प्राणी किंवा चोरट्यांपासून संरक्षणासाठी हे तंत्रज्ञान मदतीला येईल। ग्रामीण भागात अशा उपकरणांची मोठी गरज आहे आणि अर्शदच्या कल्पकतेने त्याचे उत्तर मिळाले आहे। यापूर्वीही अर्शदने इलेक्ट्रॉनिक बाईक आणि सोलर जनरेटर तयार केले होते। आता त्याने स्वतःच्या रक्षणासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे। भविष्यात महिला आणि शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले। या प्रयोगशील विद्यार्थ्याच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत असून प्रशासनाने त्याच्या संशोधनाला मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ये एक इलेक्ट्रिक गन है और ये बैटरी के साथ में है और इसके अंदर एक हाई वोल्टेज जनरेटर फिट करा हुआ है। इसको बनाने का मकसद ये है कि किसानों को और लड़कियों को सेफ्टी मिल सके। और इसके अंदर ये चार्जिंग होती है और इसका एक बार ट्रिगर दबाने पर सामने के कंपोनेंट से जोरदार स्पार्क होती है, जिस स्पार्क से सामने वाले को जोर का झटका लगता है। इसको बनाने का मकसद ये है कि लड़कियों को और किसानों को सुरक्षा मिलती रहे।